जी घटना घडली आहे याच्यावर लोक विरोधक वारंवार सांगतात मी सांगितलं विरोधक हे बघा, एक लक्षात घ्या, सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही, कळलं? जर तू कोण ह्या संपूर्ण जे कोण असतील, सत्ताधारी असू दे विरोधक असेल, यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं? बोलले असते का? मग त्या ज्यांच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं, प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं. ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे, जनतेने त्यांचे पार त्यांना तुडून मारलं पाहिजे. बदलापुर के जिस नराधम ने 2 नन्ही मुन्नी बच्चियों के साथ यौन शोषण किया था, उसका एनकाउंटर एक बहुत बड़ी खुशखबरी है. जिन लोगों को इस एनकाउंटर के ऊपर सवाल उठाना है और जिनके दिल में ऐसे बलात्कारी के लिए प्रेम प्रकट हो रहा है, उनसे मेरा सवाल ये है कि वो बलात्कारी के साथ खड़े हैं या महाराष्ट्र पुलिस के साथ. नमस्कार मंडळी. बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा लिंगपिसाट नराधम अक्षय शिंदे हा एन्काउंटर मध्ये मारला गेला. या घटनेनंतर सर्वसामान्यांची प्रतिक्रिया काय होती? केवळ मुंबई महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरातील सर्वसामान्य व्यक्ती हा या घटनेने सुखावला होता. अगदी मी कालपासून विविध ठिकाणी जातोय, तिथे सर्वसामान्य व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण सांगत होतं की झालं ते चांगलं झालं. अशा नराधमांना असंच यमसदनी पाठवायला पाहिजे. आणि ही प्रतिक्रिया ही अतिशय बोलकी प्रतिक्रिया आहे मित्रांनो. कारण बलात्कार होतात, बलात्कार झालेत, ते प्रकरण न्यायालयात जातं आणि त्यानंतर 10-12 वर्ष ते प्रकरण तिथे चालतं. त्यावेळेस खरंच न्याय मिळतो का मित्रांनो? अगदी सर्वसामान्य व्यक्ती जी रस्त्यावर उभी आहे, काम करते, रोज कमवून आपला उदरनिर्वाह करते, त्या व्यक्तीला तरी असं वाटतं की तो न्याय नाहीये, आपल्याला न्याय मिळत नाही असं त्या व्यक्तीला वाटतं. आणि ही गोष्ट ही कायदे तज्ञांच्या, कायदे पंडितांच्या लक्षात येत नाहीये. आणि म्हणून अशा घटना ज्या वेळेस होतात त्यावेळेस हा तातडीने दिला गेलेला न्याय हा डोक्यावर घेतला जातो. आणि हे सत्य आहे मित्रांनो, हे सत्य आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूला जरा या गोष्टीचा कानोसा घ्या किंवा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की झालं ते योग्य झालं की अयोग्य झालं. आता ते कसं झालं? अक्षय शिंदेने बंदूक हिरावून घेतली का? पोलिसांनी खरोखरच त्याच्यावर गोळीबार केला? कुठे केला? पायावर केला? हातावर केला? हा चौकशीचा मुद्दा आहे. ती यथाअवकाश चौकशी होत राहील. पण अक्षय शिंदे या नराधमाला जगण्याचा हक्क नाही हे प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती मान्य करत होता. आणि आज अक्षय शिंदे हा यमसदनी गेलेला आहे. आणि त्याचा आनंद म्हणता येणार नाही, पण संतोष हा प्रत्येक व्यक्तीला आहे. मंडळी, पण ज्यांना केवळ राजकारण करायचंय त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधी होती. आणि मग हे राजकारण सुरू झालं. मुळात बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना झाली, यातच या राजकीय पक्षांनी सुवर्ण संधी शोधली होती. त्यावेळेस एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना लक्ष करण्यासाठी त्या ठिकाणी बदलापूरमध्ये राजकारण करण्यात आलं. जे पालक नखशिखांत हादरले होते या घटनेने, ते तातडीने शाळेवर गेले. तिथे त्यांनी धरणं आंदोलन केलं.
आणि लोकभावना या संपूर्ण घटनेच्या विरोधात आहेत असं बघून मग या राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यात अर्थातच उबाटा सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, ट्रक भरून भरून माणसं बदलापूरमध्ये आले आणि त्यांच्या मार्फत या संपूर्ण आंदोलनाला हवा देण्यात आली मित्रांनो. आणि जी लोक त्या शाळेभोवती आंदोलन करत होते, जे पालक जे या घटनेने हादरले होते, उद्या आपल्या मुलींवर असा प्रसंग येऊ नये अशी त्यांची इच्छा होती, ते बाजूला गेले आणि मग या गोष्टीचं राजकारण सुरू झालं. त्याच वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला होता की ही घटना ही अतिशय हादरून टाकणारी घटना आहे, पण याचं राजकारण करू नका. याचं राजकारण केलं जातंय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि तेच झालं. पुढे पोलीस तपासामध्ये तेच उघडकीस आलं. कारण बदलापूरमध्ये आंदोलनासाठी आलेले सुमारे 9 तास रेल्वे रोखून धरणारे हे कोणीही बदलापूरकर नव्हते, तर बाहेरून आलेले या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते. या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते होते आणि ते कार्यकर्ते बदलापूर पेटवण्याचा विचार करत होते. पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित ऍक्शन घेतली आणि त्यामुळे बदलापूर पेटलं नाही मित्रांनो. जनतेने भावना व्यक्त केली पण बदलापूर पेटलं नाही. त्याच वेळेस एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा जो नराधम आहे त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही फाशीची शिक्षा देऊ. मंडळी, इतकंच नाही तर एकनाथ शिंदे म्हणाले होते की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना देण्यात येईल. मंडळी, एकनाथ शिंदे यांचं हे वाक्य अतिशय महत्वाचं. सर्वसामान्य व्यक्तीला ते पटलं की हो, जर या अल्पवयीन मुलींचा खटला ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासारखे ज्येष्ठ कायदेतज्ञ लढवणार असतील तर न्याय मिळेल. पण मित्रांनो, विरोधी पक्षाने, विशेषतः उबाटा सेनेने त्यात राजकारण बघितलं. उज्ज्वल निकम हे भाजपचे आहेत, त्यांना का या खटल्याचे वकील म्हणून उभे करता, असं उबाटा सेनेच्या सुषमा अंधारे बोलल्या, अगदी माईकवर बोलल्या. इतरही पक्षातले लोक, राष्ट्रवादीतले लोक बोलले. आता यात राजकारण शोधण्याची गरज होती का? पण नाही, राजकारण शोधलं गेलं. लोकभावना काय? अरे, उज्ज्वल निकम जर खटला लढत असतील तर न्याय मिळेल, ही लोकभावना होती. पण त्यामध्ये उज्ज्वल निकम हे भाजपचे आहेत असं या लोकांनी शोधलं. आणि एकंदरीत हे सगळं प्रकरण हे राजकीय स्तरावर हाताळलं जात आहे विरोधी पक्षांकडून, हे सिद्ध झालं. मग अशा वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय हातात बांगड्या भरल्या होत्या? जर विरोधक राजकारण करत असतील तर हेही तितकेच राजकारणी आहेत, पण त्यांनी ते राजकारण केलं नाही. मित्रांनो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर खूप सुंदर भूमिका घेतली की ज्या मुली आहेत ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्यांचा घराचा पत्ता कोणालाही कळता कामा नये, त्यांच्या पालकांना त्रास होता कामा नये, असं राज ठाकरे म्हणाले. मंडळी, हे सगळं होत असताना विरोधक मात्र राजकारणाकडे वळत होते. आता तोच अक्षय शिंदे हा एन्काउंटर मध्ये मारला गेला म्हटल्यावर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली.
कारण त्यांना हे कळत होतं की हा अक्षय शिंदे जर एन्काउंटर मध्ये मारला गेला असेल तर सर्वसामान्यांना ही गोष्ट पटणारी, रुचणारी, संतोष देणारी आहे. आणि हा मुद्दा, बदलापूरचा मुद्दा आपल्या हातातून निघून गेलाय हे त्यांना अगदी 100% कळलं. 100% कळलं. आणि तिथेच मित्रांनो हे उघडे पडले. मंडळी, एन्काउंटर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलले ऐका. अक्षय शिंदे ये जो बदलापुर में आरोपी था, वो आज जिसको तफ्तीश के लिए जो उसके ऊपर उसकी पहली पत्नी जो थी उसने गुनाह रजिस्टर किया था लैंगिक अत्याचार का, और इसकी वजह से उसको तपास के लिए ला रहे थे और उस दरमियान उसने एपीआई नीलेश मोरे इसके ऊपर फायरिंग की. नीलेश मोरे जख्मी है, घायल है, और इसीलिए पुलिस ने खुद के बचाव के लिए ये कार्यवाही की है. और ऐसी प्राथमिक जानकारी मुझे मिली है, बाकी तो पुलिस जांच के बाद बाकी सब पता चलेगी. अशी साधी, सोपी, सरळ प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. कुठेही बडेजावपणा नाही, कुठेही राजकारण नाही. जे त्यांना कळलं ते त्यांनी सांगितलं. पण विरोधकांना कळत होतं की आपल्या राजकारणाचा मुद्दा हा सत्ताधारी पक्षांकडे गेलाय. ज्या पोलिसांवर हे विरोधक आरोप करत होते त्याच पोलिसांनी महायुती सरकारला आपल्या हातचा मुद्दा देऊन टाकलाय. आणि मग यांचा लपंडाव सुरू झाला. मित्रांनो, अक्षय शिंदे मेला अशी जेव्हा बातमी आली त्यावेळेस नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचाही या लोकांनी विचार केला नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की अक्षय शिंदे यांनी पोलीस कोठडीत स्वतःच्या हाताने, बंदुकीने स्वतःवर गोळी मारून आत्महत्या केली. हे कोण बोललं? अमोल कोल्हे. त्यानंतर उबाटा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे याही म्हणाल्या की त्याने आत्महत्या केली, कशी केली, याच्यात काहीतरी सरकारचा दोष आहे, त्याच्याकडे पिस्तूल कसं आलं. अरे, नेमकी घटना काय आहे, काय झालं हे तर जाणून घ्यायचा प्रयत्न करा. पण नाही, कारण राजकारण करायचं होतं. आणि ते राजकारण करण्यासाठी ही लोक कोणत्याही स्तरावर जातात. मग इकडे तर घटना जाणून घ्यायची. काय घटना आहे हे जाणून न घेता या दोघांनी प्रतिक्रिया दिली आणि तिथेच ते फसले. त्यांना राजकारण करायचंय हे उघडकीस आलं आणि लगेच त्यांनी सरकारला दोष द्यायला सुरुवात केली. आणि मग यथाअवकाश त्यांना जेव्हा कळलं काय झालं तेव्हा मात्र ते कॅमेरा समोर नाही आले. हा मुद्दा आपल्या हातून निघून गेला आणि जनतेमध्ये झालेल्या एन्काउंटर बद्दल संतोष आहे हे जेव्हा विरोधकांना कळलं त्यावेळेस त्यांनी या एन्काउंटरच राजकारण सुरू केलं. एन्काउंटरचं राजकारण सुरू केलं. कसा मारला गेला, त्याला कसं मारलं, असं मारणं योग्य आहे का, कायद्याला धरून आहे का, काही सांगायला लागले. सगळ्यांच्या प्रतिक्रिया. अगदी शरद पवारही मागे राहिले नाहीत. ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रातले चाणक्य म्हणून गणले जातात, तेही पुढे आले की यात काहीतरी काळबेरं आहे असं त्यांना वाटायला लागेल. कारण काय होतं? कारण एकच होतं की हा मुद्दा त्यांच्या हातून निघून गेला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आंध्र प्रदेशामध्ये असा एन्काउंटर झाला तेव्हा हेच अंबादास दानवे म्हणाले होते की ती योग्य झालं. आणि आता बदलापूरमध्ये हा एन्काउंटर झाला तर अंबादास दानवे गळा काढतायत.
काय म्हणालेत बघा अंबादास दानवे. असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो, मागे आंध्रामध्ये कसं शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना, अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे. पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून सांगणं, अंतर किती एका गाडीमध्ये, संपन्नाची रिव्हॉल्वर हिसकावली कमरेची, तर माझी गोळी कुठे लागेल, पोटात लागेल, छातीत लागेल, पायाला कशी लागेल. आहे की नाही गंमत मंडळी. यांचा चेहरा उघडकीस आलेला आहे. यांना न्याय नको आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा देणं नको आहे. यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे. पण कर्मधर्म संयोगाने असे राजकारणाचे मुद्दे त्यांच्याजवळ टिकतच नाहीत. त्यांच्याजवळ टिकतच नाही. आणि अनेक वेळा ही सगळी मंडळी उघडकीस येतात, उघडे पडतात. आणि ही खरी त्यांची शोकांतिका आहे. पण त्यांना हे अजून उमजलेलं नाहीये, कळत नाहीये. राज्यातलं महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्तरावर चांगली कामं करतात. लाडकी बहीण योजना तर गेम चेंजर ठरते. महिलांचा विश्वास निर्माण होतोय सरकारवर. अशा वेळेस तो विश्वास उडवण्यासाठी बदलापूरच्या घटनेचा आधार घेण्यात आला. आणि आज हीच बदलापूरची घटना ज्या वेळेस महायुतीला सार्थक किंवा समर्थक ठरत असताना ही मंडळी आता चलबिचलित झालेली आहे. आणि एका बलात्काराची बाजू घेईपर्यंत ही मंडळी दुसरीकडे झुकतायत. आता ह्याला शिंदे, मुख्यमंत्री शिंदे यांचं राजकारण म्हणायचं की विरोधी पक्षांचं भविष्य म्हणायचं, दुर्दैव म्हणायचं, हे आपण ठरवा. पण आजच्या घडीला, या क्षणाला महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक हा नक्कीच सुकावलाय. त्याला अपेक्षित असलेला न्याय बदलापूरच्या घटनेमध्ये झालाय. आणि हे फार लांब जायला नको. चौकात उभे राहा, चर्चा करा, मग कळेल. आणि हे विरोधकांनाही कळतंय. पण विरोधक मात्र ते मान्य करायला तयार नाही आहेत. किंवा त्यांना कळतंय आपण आपल्याच चक्रव्यूहामध्ये फसलेलो आहोत. इथून बाहेर पडणं अशक्य आहे, कठीण आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.